या वर्षीच्या महापालिका निवडणुकीत भाजपचा पॅटर्न बदलला. पुण्यातही हा बदललेला पॅटर्न दिसला. भाजपने तब्बल 42 विद्यमान नगरसेवकांना घरी बसवत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यानंतर अनेक जण पक्षाचा आदेश म्हणून एकनिष्ठ राहिले आणि पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या कामाला लागले. पण काही जणांनी बंडाचा झेंडा उचलला. जो पक्ष तिकीट देईल तिकडे गेले. अमोल बालवडकर ही भाजपमधून बंडखोरी करून राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले. तिकडे त्यांना तिकीटही भेटलं. याआधी विधानसभेच्या निवडणुकीतही बालवडकरांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तयारी केली होती. थेट देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करून बालवडकरांना रोखावं लागलं होतं. पण आता पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने बालवडकरांना डावललं. प्रभाग क्रमांक 9 बालवडकरांचा प्रभाग आहे. पण प्रभागात लोकप्रियता घटल्यामुळे भाजपने बालवडकरांना थांबायला सांगितलं होतं. पण बालवडकरांनी यावेळी ऐकलं नाही. स्वतः पक्ष सोडून गेले. पण राष्ट्रवादी अजित पवार गटात जाऊन त्यांच्याही अडचणी वाढवल्याचं बोललं जात आहे. कारण ठरलं अजित पवारांच्या विरोधात प्रभाग क्रमांक 9 मध्ये लागलेले बॅनर. हाच का दादांचा वादा? अजित दादा, तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का? दादा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे परंतु प्रचंड नाराज असणारे प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व मतदार. हा त्या निनावी बॅनरवरचा कंटेंट. आधी बंडखोरीमुळे एकीकडे भाजपला मानणारा वर्ग त्यांच्यावर नाराज झाला होता. पण बॅनर नंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बालवडकरांच्या विरोधात नाराजी असल्याचं बोललं जातंय.